अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रतकथा. गणेश भक्त आणि वेदवत्त अग्निहोत्री ऋषी भारद्वाज अवंती नगरात राहत होते. क्षिप्रा नदीवर एकदा स्नानासाठी गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती. तिला पाहून भारद्वाजांचे तेज द्रवीभूत झाले. ते पृथ्वीने धारण केले. त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता. तो 7 वर्षाचा झाल्यावर पृथ्वीने त्याला ऋषीच्या स्वाधीन केला. त्यांनी त्याचे उपनयन केले, वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला. त्यानं 1 सहस्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केलं. गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्टवर मागण्यास सांगितले. तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचे आहे. माझे नाव त्रिलोक्यात विख्यात व्हावे. आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो. यावर गणेशानं आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो असे वरदान दिलं. तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अंगारकासारखा लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही नाव प्रसिद्ध होईल. या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतील. हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी आणि पुण्यप्रद करणारी ठरेल. तुला आकाशातील ग्रहामध्ये स्थान मिळेल. तो अमृत पान करशील असा वर गणेशानं दिला. तो वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला महत्त्व प्राप्त झाले. गणेशाने आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले. यामुळे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची चतुर्थी ही अंगारकी चतुर्थी या नावाने संबोधली जाऊ लागली. ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता न चुकता आवर्जून करावी. त्यामुळे 21 संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभते.